जय गजानन माऊली. रोशनी बंडे मराठी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज आहे शुक्रवार. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या देवघराची साफसफाई. मी काय करते, दर शुक्रवारी देवघराची साफसफाई करत असते. तसं पाहिलं तर शनिवारी साफसफाई करायला पाहिजे, पण शुक्रवारी मी कळसाची मांडणी वगैरे पाणी वगैरे बदलवते. त्यामुळे मग मी शुक्रवारीच आंघोळ वगैरे करून डोकं वगैरे धुवून देव साफसफाई करून देवपूजा करत असते. तर मी काय केलं, देवघरातील जी भांडी असतात आपली, तांब्या, देवनान्नी आणि पाणी पिण्यासाठी गडवा ठेवतो छोटावाला तो, दिवा, काच सगळं बाजूला काढून घेतलं आणि घासण्यासाठी घेतलं. आता घासायला मी पितांबरीने भांडे घासत असते. आता ते पितांबरी हाताला खराब करते, म्हणजे माझे हात पितांबरीने डायरेक्ट घेतले की चुनचुन करत असते. त्यामुळे मी ग्लव्ज घालून घेतले. ग्लव्ज घातल्यानंतर मी घासणी वगैरे असं काहीच नाही घेतलं. साध्या हातावर थोडी पितांबरी घेऊन चांगलं भांड्यांना रगडून घेतलं आणि छान असे साबणाने त्यांना धुवून बाजूला करून ठेवले. आणि एक कॉटनचा जो कपडा असतो त्याने छान असं कोरडे करून घेतले, जेणेकरून आपली जी भांडी आहे देवाचे ते 8 दिवस जशीच्या तसेच राहतात, त्यांना कोणताच डाग वगैरे असा पडत नाही. नंतर मी आली देवघराकडे. देवघरामध्ये जेही देव होते ते पूर्ण देवनान्नीमध्ये मी ठेवून घेतले आणि देवाचा जो कपडा आहे तो झटकून आणि देवामध्ये पाणी, गंगाजल किंवा काही शिंपडून तुम्ही देवघर छान असं पुसून घ्या. मी इथं पुसून घेतलं. मी दर शुक्रवारीच देवघर साफ करत असते, त्यामुळे एवढं काही ते घाण असं होत नाही. तर मी आधी काय केलं, देवाजवळ दिवा लावून घेतला आणि दिवा लावल्यानंतर दर शुक्रवार मी जो कळस बदलत असते त्या कळसाची पूजा करायला घेतली. तर मी इथं तांब्या घेतला, छान त्याला घासून वगैरे पुसून वगैरे त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि एक नाणं आणि सुपारी त्यामध्ये टाकून घेतली आणि विड्याची जी आपली पानं असतात ते 5 पानं घेऊन घेतले आणि त्यावर कळसाची तयारी करून ठेवली. आता खाली मी अष्टकमल काढून घेतलं तांदूळाच्या राशीने. आता इथं माझा जो कळसाचा नारळ आहे हा 2-3 वर्ष झाले असाच आहे, म्हणजे त्यामध्ये पाणी वगैरे आहे. तर मी काय करते, दर शुक्रवारी त्याची पण आंघोळ वगैरे करून घेते आणि छान असं आपल्या देवीच्या रूपामध्ये मरट वगैरे भरून घेते आणि कुंकू वगैरे लावून घेते. घरातील कळस म्हणजेच आपल्या कुलदेवतेचं रूप. तसंच मी काही माझ्या परीने होईल तसं मी त्या कळसाला डेकोरेशन करून घेतलं. छान असा कळस बोलका दिसतो. तर इथं मी कळसाची मांडणी करून घेतली. परत त्यावरती कुंकू, हळद वगैरे टाकून फूल मी वाहून घेतलं. तर आता आधी मी घंटाची पूजा करून घेतली, नंतर शंखाची पूजा करून घेतली. आता आपले बाकीचे जे देव आहे त्यांची मी पूजा करून घेते आणि गणपती बाप्पाची पूजा करून घेतली. इथं मी काय केलं, पूर्ण देवनान्नीमध्ये टाकून घेतले आणि छान सगळ्या देवांच्या अंगावरती पाणी वगैरे टाकून घेतलं आणि एका देवाची छान अशी आंघोळ घालून छान स्वच्छ पुसून कपडे, माळ वगैरे टिक्का वगैरे लावून मी त्यांना त्यांच्या जागेवरती ठेवून दिलं. आपल्या घरातील एक प्रसन्न कोपरा म्हणजे आपलं देवघर. देवघर छान असं सुशोभित आणि प्रसन्न वाटणारं असलं की आपला दिवसही छान जातो आणि घरातही एक प्रसन्न वातावरण असं निर्माण होते. इथं छान आपली देवपूजा करून झाली, पूर्ण देवाची आंघोळ वगैरे करून झाली, कळसाची मांडणी झाली. आता छान प्रकारे मी अगरबत्ती देवांना ओवाळून घेतली आणि घरामध्ये फुलं होती ते फुलं पण छान प्रकारे अशी देवांना वाहून घेतली, जेणेकरून फुलांचा सुगंध आणि अगरबत्तीच्या सुगंधाने घरामध्ये छान असं प्रसन्न वातावरण निर्माण होते. माझी ही बाकीची जी देवपूजा आहे ती रोजचीच आहे. फक्त मी आज कळस मांडणी आणि देवघर साफसफाई करून घेतलं आणि छान छोटीशी अशी रोज डेली मी जी रांगोळी काढते तेच तुमच्यासोबत शेअर करते. छान अशी सुंदर रांगोळी मी काढून घेतली. रांगोळी काढून घेतल्यानंतर मी त्यावरती हळदी कुंकू टाकून घेतलं. आता इथं आपली पूर्ण देवपूजा संपूर्ण झाली, मांडणी वगैरे करून झाली. छान असं देवघर दिसत आहे.
देवपूजा झाल्यानंतर मी काय करत असते, रांगोळी वगैरे झाल्यानंतर रोज मी गजानन बावणी म्हणत असते आणि गणपती बाप्पाची आरती आणि गजानन महाराजची आरती अशा 2 आरत्या मी म्हणत असते. आता इथं छान देवपूजा झाल्यानंतर इथं गजानन बावणी आणि गजानन महाराजची आरती आणि गणपती बाप्पाची आरती मी करून घेतली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.